नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीमार्फत जे पोलीस भरती असेल किंवा मिलिटरी भरती असेल, CGL, SSC, CGL आणि PO बँकिंग, तर अशा प्रकारचे जे फॉरेन लँग्वेजसाठी जी CET एक्झाम होणार आहे, तर त्याचा जो टाईम टेबल आहे तर तो आलेला आहे. तर त्यासाठी जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो नोटीस बोर्ड दिलेला आहे, पहिली जी टॅब आहे तर ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 2026 आणि 27साठी आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या CET म्हणजेच चाळणी परीक्षांचा वेळापत्रक. तर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जी क्लिक हेअर हा ऑप्शन दिलेला आहे लिंकचा, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी PDF आहे तर ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी परिपत्रक या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. आपल्याला परीक्षांचा जो वेळ आहे तर तो आणि जे दिनांक आहे तर ते डेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीसाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पहिली शिफ्ट 8 तारखेला 10 ते 11पर्यंत असणार आहे. दुसरी शिफ्ट 12 ते 1पर्यंत असणार आहे आणि तिसरी शिफ्ट आहे तर ती 2 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर 4 ते 5 अशा प्रकारे 4 ते 5 शिफ्टमध्ये पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीसाठी जी एक्झाम आहे तर ती घेतली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जो वेळ आहे तर तो 60 मिनिटे एवढा असणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी SSC, CGL किंवा IBPS, PO बँकिंग, LIC आणि रेल्वे भरतीसाठी फॉर्म अप्लाय केला असेल महाज्योतीतर्फे, तर तुमच्यासाठी या ठिकाणी 9 तारखेला जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. तर ती या ठिकाणी 9 ते 11पर्यंत आणि 12 ते 2पर्यंत असा या ठिकाणी तुमचा जो टाईम टेबल आहे तर तो असणार आहे. त्यानंतर तुम्ही MBAमध्ये CAT, CMAT आणि CET यासारखी जी ॲप्लिकेशन आहे तर ते केलं असेल तर तुमचा जो पेपर आहे तर तो सुद्धा 9 ऑगस्टला होणार आहे आणि त्याचा जो टायमिंग असणार आहे तर तो 3 ते 5 त्या ठिकाणी असणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी TIT यासाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर तुमचा जो पेपर आहे तर तो 10 ऑगस्टला होणार आहे आणि त्याचा टाईम टेबल 10 ते 12पर्यंत असणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी UGC नेट किंवा सेटसाठी अप्लाय केला असेल तर तुमचा पेपरसुद्धा त्या ठिकाणी 10 तारखेला होणार आहे 1 ते 3 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर तुम्ही फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी 10 ऑगस्टला 4 ते 5 वाजेपर्यंत जे आहे तर ते पेपर होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे. प्रवेशपत्राकरिता सूचना. विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी आणि दिनांक वेळ आहे तर ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तशाच प्रकारे तुमची जी एक्झाम आहे तर ती CBT मार्फत होणार आहे MCQ. आणि त्यानंतर तुम्हाला जी महत्त्वाची सूचना वगैरे आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही जे CAT पेपर आहे तर त्याची जी ऑनलाईन आपल्याला हॉल तिकीट वगैरे आहे तर ते मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर हँडिकॅप वगैरे असाल तर त्यासाठी तुमचं जे सर्टिफिकेट वगैरे असते तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे. पोलीस मिलिटरी भरती किंवा बँकिंग, PO, CBET, तर अशा प्रकारे फॉरेन लँग्वेज वगैरे आहे तर त्यांची जी आहे तर ती CET पेपर होणार आहे आणि त्यांच्यात जी मेरिट लिस्ट वगैरे असणार आहे तर त्यावरती जे सिलेक्शन आहे तर ते त्या ठिकाणी घेतले जाणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. ही PDF जी आहे तर ती आपल्या टेलिग्रामवरती त्या ठिकाणी ग्रुपला दिली जाणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला चेकआउट करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू.